गुड इव्हनिंग फ्रेंड्स. आपल्या देशातील किंवा जगातील कोणतीही भाषा असो, त्या भाषेच्या शब्दसंपत्तीशिवाय आपण ती भाषा चांगल्या पद्धतीने किंवा योग्य प्रकारे बोलू शकत नाही. जसं संकट काळामध्ये आपलं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी जसं एखाद्या छोट्या मोठ्या शस्त्राची आवश्यकता असते समोरच्याला भीती घालवण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्याला जर आपली स्पीच, आपलं स्पीकिंग म्हणजे बोलणं, आपलं कम्युनिकेशन धारेदार बनवायचं असेल, तर त्यासाठी वाचन लागतं. वाचन लागतं म्हणजे शब्दसंपत्ती लागते. मग आज या अनुषंगाने आपल्यासाठी काही मोजके ऑपोजिट वर्ड्स, ज्याला आपण मराठीमध्ये विरुद्धार्थी शब्द म्हणतो, ते सर्व शब्द मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे. या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण पालक म्हणून स्वतः आपल्या मुलामुलींसाठी, विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्याला कोणाला इंग्रजी शिकायची असेल, अशा सर्वांनी आपल्या वहीमध्ये हे शब्द लिहून काढा. अतिशय बेसिक शब्द आहेत. मी जास्त कॉम्प्लिकेटेड शब्द घेतलेले नाहीत किंवा डिफिकल्ट शब्द घेतलेले नाहीत की जे तुमच्या माझ्या लक्षात राहणार नाहीत. आय हॅव टेकन व्हेरी सिम्पल वर्ड्स. खूप सोपे शब्द मी घेतलेले आहेत. अँड दीज वर्ड्स आर काउंटेड इन द एरिया ऑफ अपोजिट वर्ड सेक्शन. विरुद्धार्थी शब्द या गटामध्ये ते शब्द मोडतात. बघा, मी वरती अपोजिट वर्डच्या खाली लिहिलेलं होकॅब्युलरी. होकॅब्युलरी म्हणजे काय? शब्द संपत्ती किंवा शब्द संग्रह किंवा हिंदीमध्ये शब्द संपदा, असं काही म्हटलं आपण तरी वावगं ठरणार नाही. बघा, गुड, बॅड. आता गुड म्हणजे चांगले, बॅड म्हणजे वाईट, विरुद्धार्थी शब्द आहेत. वीक, स्ट्रॉंग. अशक्त, सशक्त. हॅपी, सॅड. आनंदी, दुःखी. फास्ट, स्लो. जलद, सावकाश किंवा हळू. टॉल, शॉर्ट. उंच, आखूड. स्टार्ट, एंड. सुरुवात, शेवट. एम्प्टी, फुल. रिकामा, भरलेला. डार्क, अंधार. लाईट, प्रकाश. ओल्ड, जुना. न्यू, नवीन. गिव, देणे, टेक, घेणे. फार, दूर. नियर, जवळ. हॉट, गरम. कोल्ड, थंड. लेस, कमी. मोर, जास्त. अर्ली, अगोदर. लेट, नंतर. बॉय, मुलगा. गर्ल, मुलगी. इझी, सोपा. हार्ड, कठीण. लेफ्ट, डावा. राईट, उजवा. अप, वर. डाऊन, खाली. बिग, मोठा. स्मॉल, लहान. रिच, श्रीमंत. पुअर, गरीब. क्लीन, स्वच्छता. डर्टी, कचरा किंवा घाणेरडा. ओपन, उघडा. क्लोज, बंद किंवा बंदिस्त. डे, दिवस. नाईट, रात्र. बाय, विकत घेणे. सेल, विकणे. लव, प्रेम. हेट, घृणा, द्वेष. विन, जिंकणे. लूज, हारणे. बघा, these are very basic words. These are very basic words. With the help of these basic words, even we can make small meaningful sentences to use in your day to day communication, to use in our day to day conversation. So first of all, you must learn these words with these meanings. त्यांच्या अर्थासहित त्या शब्दांचा आपण अभ्यास केला पाहिजे. राईट? खूप सोपे शब्द आहेत. त्याच्यानंतर बघा, यंग, ओल्ड. तरुण, म्हातारा. अर्ली, अगोदर. लेट, नंतर. हॉट, गरम. कोल्ड, थंडा. हार्ड, कठीण. सॉफ्ट, मऊ. लाईट, हलका. हेवी, जड. टॉल, उंच. शॉर्ट, आखूड. थिक, थिन. स्वीट, गोड. सोर, आंबट. शार्प, डल.
शार्प म्हणजे हुशार किंवा तेज, आणि डल म्हणजे आळशी. ब्रेव शूर, कावर्डी घाबरलेला, भित्र. राईट. त्याच्यानंतर इनसाइड आत, आउटसाइड बाहेर. याच्या अगोदर मी लिहिलेलं आहे बघा, शब्द संपत्ती असणे फार महत्वाची आहे. मग शब्द संपत्ती असणं फार महत्वाचं आहे असं मी का लिहिलेलं आहे? बिकॉज विदाउट वर्ड्स वी कांट स्पीक, विदाउट वर्ड्स वी कांट राईट, विदाउट वर्ड्स वी कांट रीड. शब्दांशिवाय वाचू शकत नाही आपण, शब्दांशिवाय लिहू शकत नाही, आणि शब्दांशिवाय आपण बोलू शकत नाही. म्हणजे वर्ड्स आर द बेस्ट वेपन फॉर एनी स्पीकर. एक वक्त्यासाठी शब्द हे हत्यार आहेत. राईट. इनसाइड आत, आउटसाइड बाहेर, अबव वर, बिलो खाली, बिफोर अगोदर, आफ्टर नंतर, पुश ढकलणे, पुल होडणे, एंटर प्रवेश, एक्झिट बंद म्हणजे प्रवेश निषिद्ध, अराईव्ह आगमन, डिपार्ट, अराईव्ह म्हणजे आगमन, डिपार्ट म्हणजे काय? सुटणे. राईट. एखादे वाहन सुटणे, एखादी गाडी जाणे, एखादी बाईक जाणे. डिपार्चर टाइम, हा म्हणजे निघण्याची वेळ असं म्हणू आपण. आगमन आणि निघण्याची वेळ. ॲक्सेप्ट म्हणजे स्वीकारणे, रिफ्यूज म्हणजे नाकारणे, अलाव म्हणजे परवानगी, फॉरविड म्हणजे परवानगी नसलेले म्हणजे मना केलेलं. राईट. त्याच्यानंतर बघा, इन्क्रीज वाढणे, डिक्रीज कमी होणे, मॅक्सिमम मिनिमम किमान कमाल, विक्ट्री विजय, डिफीट पराभव, फ्रेंड मित्र, एनिमी शत्रू, ट्रू बरोबर, फॉल्स चूक, सेफ सुरक्षित, डेंजरस धोका, पब्लिक सार्वजनिक, प्रायव्हेट खाजगी किंवा खाजगी, एन्शंट मॉडर्न प्राचीन आधुनिक, परमानंट शाश्वत, टेम्पररी तात्पुरता, पॉसिबल शक्य, इम्पॉसिबल अशक्य, सक्सेस यश, फेल्युअर अपयश, पॉझिटिव्ह सकारात्मक, निगेटिव्ह नकारात्मक, क्रिएट निर्माण करणे, डिस्ट्रॉय नष्ट करणे, एक्सपांड विस्तार करणे, वाढवणे, कॉन्ट्रॅक्ट म्हणजे काय? ते थांबवून ठेवणे म्हणजे प्रगती न होऊ देणे. राईट. इन्क्लूड समावेश करणे, एक्सक्लूड समावेश न करणे, जनरस दयाळू, स्टिंजी, पोलाइट रूड, नम्र उद्धट, नॉइजी क्वाइट म्हणजे काय? आवाज, गोंधळ किंवा आणि त्याच्या शब्द म्हणजे शांतता, सिंपल साधा, कॉम्प्लेक्स मिश्र. असे अनेक पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत. मी जेवढे वाचले तेवढेच पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत असं नाही. अनेक म्हणजे हजारो लाखो पॉझिटिव्ह वर्ड्स आहेत. तसेच सिनॉनिम्स म्हणजे समानार्थी शब्द आहेत. शब्द विरुद्ध असू द्या, विरुद्धार्थी असू द्या, शब्द समानार्थी असू द्या, शब्द यमक असणारे असू द्या, ज्याला आपण रायमिंग वर्ड्स म्हणतो, शब्द होमोफोन्स असू द्या, शब्द होमोनिम्स असू द्या, शब्द वर्ड रजिस्टर असू द्या, शब्द कोणत्याही गटातले, कोणत्याही सेक्शन मधले असू द्या, ते शब्द जर आपल्याला माहीत असले तर इंग्रजी लिहायला, बोलायला, वाचायला आपल्याला अडथळा येत नाही. मग असे शब्द या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपण पण लक्षात ठेवा. आपल्या मुला मुलींकडून करून घ्या, हे शब्द वाचून घ्या, लिहून घ्या, कारण की एकदा शिकलेलं आपल्याला लाईफ टाईम कामात येते, लक्षात घ्या. राईट. तर थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद. नाईस टू स्पीक विथ यू, नाईस टू टॉक विथ यू.